राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी भोर तालुक्यातल्या रस्त्यासाठी बुधवारी उपोषण केलं। मात्र सुप्रिया सुळेंच्या याच आंदोलनावरनं अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोले लगावले। केवळ 600 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलनाची गरज काय? त्यासाठी तुमच्या खासदार निधीमधनं पैसे का दिले नाहीत असा सवालही दादांनी विचारला आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देत खासदार निधीमध्ये वाढ करा अशी मागणी केली आहे। आंदोलनावरून दादा ताईंमध्ये जुंपली। ताईंच्या आंदोलनावर दादांचा टोला। दादांच्या टोल्याला ताईंचंही उत्तर। खासदार सुप्रिया सुळेंनी बुधवारी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण केलं। उन्हातान्हात तब्बल 6 तास सुप्रिया सुळे या रस्त्याच्या कामासाठी उपोषणाला बसल्या होत्या। सुप्रिया सुळे या आंदोलनात असल्यानं राज्यभर या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली। सुप्रिया सुळेंच्या याच आंदोलनावर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही खोचक टोला लगावला। वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो। हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या। मी पण आज 35 वर्ष काम करतो, तुम्ही पण मला बघितलेलं। 600 मीटरच्या रस्त्याकरता एखाद्या व्यक्तीला, आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे, तर ते त्यांच्या खासदार निधीतनं, आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात, 25, 30, 50 काय लाख, हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा। 600 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलनाची गरज काय या अजितदादांच्या जळजळीत सवालावर ताईनंही उत्तर देताना अपुऱ्या खासदार निधीकडे बोट दाखवलंय। 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला। आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात। एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो। त्याला 1-2 तालुके असतात, आम्हाला 9-9 तालुके असतात। आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत। आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत, आम्हाला निधी पुरत नाही, कुठल्याच खासदाराला, ना सत्तेतल्या ना विरोधातला, आम्हाला हे पैसे पुरत नाहीत, तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केलेली। एनसीबीतल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये यापूर्वी वार पलटवारांचा सामना रंगला होता। आता रस्त्यासह विकास कामांच्या मुद्द्यावरनं ताई आणि दादांमध्ये जुंपल्याचं दिसून आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।